नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील जांभूड गावातील शेतकरी आहेत समाधान गोविंद पाटील यांची ही केळीची बाग जवळजवळ 4,500 रोपांची बाग आहे. 9.5 ते 10 महिन्यात इथं हार्वेस्टिंग सुरू झालेलं आहे आणि पाठीमागच्या 10 महिन्यात काय प्रयत्न केलेले आहेत किंवा काय अडचणी आल्या होत्या ह्या बागेला किंवा काय नियोजन केलेलं आहे सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. भाई, तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव शंकर समाधान पाटील, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, राहणार जांभूड. एकूण सगळं क्षेत्र किती आहे आपल्याकडे? आपलं 25 एकर. बरं, आजच्या दिवशी कुठली कुठली पिकं उभी आहेत शेतामध्ये? आता 4,500 आपलं केळीचं रोप आहे, टरबूज 3 एकर, हरभरा 3 एकर, 1 एकर गहू आणि 1 एकर ज्वारी. बरं, तर एवढ्या सगळ्या क्षेत्राला पाण्याचं काय सुविधा किंवा सोर्स आहे तुमच्याकडे? पाण्याचं फक्त विहीर आणि बोर दोन. एवढ्यावर 25 एकर पुरतंय का? काय कोरडवाहू आहे? कोरडो म्हणजे आता इथून गहू हरभरा निघलं की फक्त केळीलाच पाणी, नंतर पाणी म्हणजे पावसाळ्यात फक्त पावसाळ्यात. बाकी पिकं पावसाळ्याच्या ह्याच्यावरच करतात, मार्च पर्यंत, नंतर पाणी. हो. तर ही जी केळीचं क्षेत्र आहे किंवा एकूण आत्ता चालू घडीला सगळं केळी किती आहे आपली सोडून किंवा धरून सगळ्या बाकीच्या पण सगळं क्षेत्र एवढंच आहे का सध्या चालू? 4,500 फुटच आहेत का पूर्ण? हा, 4,500 आणि पाठीमागे 5,000 लावलेले. लावलेला. किती दिवस झाले लावून? साधारण 15 दिवस झाले. 15 दिवस म्हणजे साधारणतः 9-10,000 फूट आहे. 10,000. तर आता ही जी केळीचं क्षेत्र आहे हे किती एकरावरती आहे आणि ह्यात किती बाय किती अंतरावरती किती रोपं बसवली सांगा. आपलं साधारण 2.5-3 एकर क्षेत्र आहे. 2.5 ते 3.5. हा, बरं. ते आम्ही 5,000 रोप केलं होतं, पण ते आमच्या याच्यामुळे थोडं रोप खराब झालं होतं. सुंदरानं खराब केलं होतं, मग आम्ही 4,500 रोप बसलो होतं. बरोबर. ते 5x5 वर लागवड केली आपण. आणि क्षेत्र 2.5 एकर साधारण. 2.5-3 एकर धरून आला. आणि ह्यापूर्वी काय होते क्षेत्रात? कपाशी होते. कपाशी केल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगितलं? कपाशी काढल्यानंतर 2 बाळी नांगरटी केली, त्यात शेणखत टाकलं. किती टाकलं त्यावेळेस? 25 ट्रिप टाकायचं शेणखत. म्हणजे 2.5 एकरला 25 ट्रिप टाकले आणि त्याच्यानंतर रोटर केलं. रोटर नंतर टिलर, नंतर मग काठा वगैरे करून लागवड केली. लागवड करताना सपाट बेड सपाटच सरी साधारण काठा तयार करून फक्त नुसते रेग मार वाट देऊन फक्त. आणि ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस वातावरण काय होतं? टेम्परेचर भरपूर होतं, फुल टेम्परेचर. आणि मग काय सण वगैरे तुम्ही सुरक्षेसाठी काय? नाही, काहीच लावलं नाही. जगली पण झाड जगली होती, थोडी चवळी लावली होती आम्ही, पण नंतर काढून टाकली होती. मर काय झाली नाही का त्यात? मर नॉर्मल झाली ती उन्हामुळे आणि पाणी थोडं कमी असल्यामुळे झाली होती. थोडी पाणी कमी असल्या अडचणीमुळे. गेल्यावर दुष्काळच होता सोडा, पाऊस पडलाच नव्हता तसा. पाण्याच्या अडचणीमुळे मर झाली ती जास्त. नंतर रोप वगैरे सेट झाली, जोरात झाले. मग त्यानंतर परत ड्रेसिंग मध्ये सेट झाले होते आपले. हो. तर परत आतापर्यंत समजा या 9 महिन्यात रासायनिक खतांचे किती डोसेस झाले असते? म्हणजे वरून टाकायचे बेस वरून 3 डोस टाकले ते आपण. 3 टाकले. जून नंतर टाकले ते, पण पहिले 5 बरोबर. पाऊसच नाही ना, म्हणजे पाणीच नसेल तर टाक. पहिले साधारण जून पर्यंत काहीच टाकलं नव्हतं. मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे 3 महिन्यापर्यंत काही नव्हतं. काहीच नव्हतं. आणि परत मग पाऊस पाणी पडल्यानंतर जुलै नंतर ते टाकला होता पहिला डोस. जून मध्ये पण पाऊस पडला नव्हता? नाही, पडला नव्हता, लेट झाला. तर मग तिथून पुढं सोडसाड किती दिवसाला चालू आहे? 15 दिवसाचा. आणि आतापर्यंत घडावरचे किती फवारणी झाले तर अजून किती? आता साधारणतः 7 स्प्रे झाले आपले, अजून 2 जास्तीत जास्त. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. बरोबर आज 9 महिने होतात समजून चालू. तर 9 महिन्यात म्हणजे काय म्हणू आपण त्याला, आता किती दिवसात होईल? अजून 15 दिवसात चालू होईल. म्हणजे 9.5 महिन्यात. बरोबर. ह्या महिन्याच्या 10 महिन्यापर्यंत बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त तसं आलेलंच आहे. जवळ थोडंसं 20% माल फक्त फुगायचा राहिला, 80% आता भाव थोडा डाऊन होता त्यामुळे आपण थांबवला होता. आता आहे ना, आज 1800 आज भाव चालू आहे. आता आजपासूनच चालू केले. तर ह्या पद्धतीनं आहे. साधारणतः 9.5-10 महिन्यात हार्वेस्टिंग होणार आहे. एक चांगल्या पद्धतीनं सगळं इथलं व्यवस्थापन केलेलं. आतापर्यंत काय रोप, खत, फवारणी, औषधं, मजूर, जे पण काय लागलं या बागेला, तर एक अंदाजे 2.5 एकराला किती रुपयापर्यंतचा खर्च आला? सर्व रोप वगैरे सर्व धरून साधारण तरी 4 लाखापर्यंत.
खर्च आला शेणखत धरून सर होय शेणखत वगैरे एवढं आलंय अडीच अरे लाख? हा शेणखत म्हणजे थोडं जास्तच महाग भेटले ठीक आहे ना हा 5,000 रुपये ट्रिप भेटली त्यामुळे 5,000 म्हणलं तर त्याचीच झाली जवळजवळ 90-95,000 ते झाले 1,00,000 रुपये हा, झाले. त्याचे झाले होते आणि आम्ही ठिबक वगैरे परत केली डबल होती, तो लॅटर खर्च केलेलं आहे. हा नवीनच आहे. नाही नवीन सिंगल लॅटर आहे ते हा. पण नवीन केली होती तो त्यामुळे खर्च 8,000 धरला तर साधारण आपण 50-55 रुपयापर्यंत झाडी जातो आपला म्हणजे आम्ही जास्त खर्च केलाच नाही त्याच्यावर बरोबर आहे. तुमचा पहिले 1,00,000 5 फक्त महिने. खर्च 1,00,000 वाढला तो इथं 2,00,000 झाला असता तो म्हणजे वाढला. आपण रासायनिक खतावर जास्त खर्च केला नाही 3 डोस पण ते पण कमी कमी टाकले तर हे सगळ्या नियोजनात एक आतापर्यंत एक अंदाज काय वाटतं तुम्हाला की बाबा आपला हे कितीपर्यंत जाईल भाग? आता भावावर डिपेंड तरी पण आज मी म्हणतो 18-20 आहे पण 15 जरी पकडला तरी कितीपर्यंत जाईल असं वाटतं? 10-12 लाखापर्यंत झाला 10 ते 12 लाखापर्यंत त्यातनं खर्च साधारणतः 4 लाख रुपये. हा ते ठिबक आणि तो सोडून देतो ते तो काय आपण लाईफ टाइमचा झाला. 2.5 लाख रुपये खर्च आलाय. हा आता ठिबक आणि शेणखत ते काय धरू शकत नाही पण हा? हे दुसरे वाढलं मग त्याच्यात हा शिकाय सोडा परतचा नंतरच आहे पण फक्त निव्वळ बागेसाठी म्हणलं तर एक 2.5 लाख बरोबर आहे. एकरी 1 लाख रुपये खर्च होतोच आहे. 2.5 एकर बाग आहे म्हणजे 2.5 लाख मजुरी वगैरे धरून आलाय आपला. तर हे होते समाधान गोविंद पाटील, गाव जांभूड, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी. एकदम चांगल्या पद्धतीनं इथलं व्यवस्थापन नियोजन केलेलं आहे आणि ही काय फक्त आमची रोप आहे म्हणून होत नाही, त्यासोबत शेतकऱ्यांचे कष्ट आहे, बाप लेकांचे इथं मेहनत आहे, बाकी सर्व गोष्टी म्हणजे निसर्गाची थोडीशी साथ, जमिनीची ताकद, पाणीचं नियोजन, बारीक बारीक सगळ्या गोष्टी आहेत एकदम छोट्या छोट्या पासूनचं हे सगळं व्यवस्थापन आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं बाग इथं तुम्हाला ती बघायला मिळते. जांभूड, तालुका जामनेर. आता आमची पुढच्या डिसेंबर मध्ये साधारण आपली 15,000ची लागवड आहे अजून नवीन प्लस बनाना हाऊस. हो म्हणजे आता जवळजवळ पंकज भाऊला सांगितलं तर आता आपली 5,000ची बुकिंग आहे ना आता पुढच्या महिन्यात. हो म्हणजे आता ते जवळजवळ 4-4.5 5,000 आणि अजून एक म्हणजे तो आता एकूण एक 20,000 सरळ झाले ना म्हणजे हे एक 10,000 ते एक 10,000 पाण्यात अरेंजमेंट झालं आपल्याला वाढवता येईल. नोव्हेंबर साठी लागवड आतापासूनच करून द्यायची बुकिंग आपली बरोबर लवकर. तर अशा पद्धतीनं समाधान गोविंद पाटील, गाव जांभूड, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी अशाच नवीन शेतकऱ्यांसोबत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे. तर तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.